ओके. सो आता आपण बघणार आहोत बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा एक छोटासा प्रोग्राम. त्याआधी आपण पॉलिमॉर्फिझम बघितलं होतं. पॉलिमॉर्फिझमचा 2 प्रकार बघितले होते आपण, कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आणि रन टाईम पॉलिमॉर्फिझम. त्यामध्ये आपण कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम हा सध्या प्रकार बघतोय. ओके. कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमचे 2 प्रकार होते. ते होते ऑपरेटर ओव्हरलोडिंग आणि फंक्शन ओव्हरलोडिंग. सो फंक्शन ओव्हरलोडिंग जसं मी याआधी सांगितलं होतं, की आपण 11वी मध्ये बघितलेलंच आहे. सो त्याच्यानंतर आपण आता ऑपरेटर ओव्हरलोडिंग बघतोय. त्याच्यामध्ये बायनरी ऑपरेटर युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग आपण बघितलेलं होतं. युनरी म्हणजेच काय, की असं ऑपरेटर की ज्याला एकच ऑपरँड ची गरज आहे, की अशा ऑपरेटर्सना युनरी ऑपरेटर असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये आपण इन्क्रिमेंट ऑपरेटर की जो युनरी ऑपरेटर आहे, त्याचा वापर करून आपण ओव्हरलोड केलं होतं. आता आपण बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग बघतोय. म्हणजेच काय, की जे बायनरी ऑपरेटर्स आहेत, की ज्यांना 2 ऑपरँड्सची गरज लागते ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. ओके. मग असे ऑपरेटर्स कोण आहेत? तर प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, एव्हरेज दीज आर द बायनरी ऑपरेटर्स की ज्यांचा वापर करून आपण काय करू शकतो, अ, अ, जे काही ऑपरेटर ओव्हरलोडिंग आहे ते परफॉर्म करू शकतो. सॉरी, जे काही ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल किंवा जे काही ऑपरेशन असेल ते आपण परफॉर्म करू शकतो. मग हे आपण याआधी कशासाठी यूज केलं होतं? तर जे आपले बिल्ट इन डेटा टाइप्स आहेत, इंट, फ्लोट, डबल ह्या सगळ्यांसाठी आपण हे ऑपरेटर्स यूज केलेले होते. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक तुम्ही ओळखून घ्या, की इंट, फ्लोट, डबल, व्हॉइड these आर द डेटा टाइप्स, नॉट ऑपरेटर्स. ऑपरेटर्स कोणते-कोणते आहेत? रिलेशनल, लॉजिकल किंवा तुमचे अरिथमेटिक these आर दी ऑपरेटर्स. ओके. जे ऑपरेशन परफॉर्म करतायत. इंट, फ्लोट, डबल these आर नॉट दी ऑपरेटर्स. these आर दी डेटा टाइप्स. ओके. तर आपण हे जे काही सगळे ऑपरेटर्स होते ते बिल्ट इन डेटा टाइप सोबत वापरलेले होते. आता जसं आपण युनरी ऑपरेटरमध्ये बघितलं होतं, की इन्क्रिमेंट ऑपरेटर आपण ऑब्जेक्ट सोबत वापरून बघितला. जसं की तो बिल्ट इन डेटा टाइप सोबत आपण वापरला होता, तसंच आपण तो ऑब्जेक्ट सोबत म्हणजेच युजर डिफाईन्ड डेटा टाइप सोबत वापरून बघितला. तसंच आपल्याला आता काय करायचंय, बायनरी ऑपरेटर सुद्धा बिल्ट इन डेटा टाइप सोबतच ऑब्जेक्ट सोबत वापरून बघायचा आहे. म्हणजेच युजर डिफाईन्ड डेटा टाइप सोबत वापरून बघायचा आहे. सो सुरुवात करूया आपल्या प्रोग्रामला. आपल्या प्रोग्रामचं इंटेन्शन असं आहे, की आपल्याला बायनरी ऑपरेटर म्हणजेच प्लस हा ऑपरेटर मी घेतलाय. तो मला काय करायचा आहे, ऑब्जेक्ट सोबत वापरायचा आहे. त्याच्यानंतर मला आउटपुट काय पाहिजे, 2 व्हॅल्यूज मी पास करणार आहे आणि त्यांची ॲडिशन मला परफॉर्म करायची आहे बाय युजिंग प्लस ऑपरेटर व्हिच इज बायनरी ऑपरेटर. ओके. सो मी सुरुवातीला 2 हेडर फाइल्स ॲड करते, which are #include iostream.h आणि #include unio.h. आता मी एक क्लास घेतेय व्हॅल्यू नावाचा, जो क्लास आपण युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंगसाठी केला होता, तोच मी घेतेय. त्याच्यानंतर मला काय करायचंय, एक व्हॅल्यू घ्यायची आहे. सॉरी, एक व्हेरिएबल घ्यायचा आहे मला. तो मी डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करणार आहे, म्हणून मी प्रायव्हेट ठेवलाय. इंट एकच मी घेतलेला आहे. इथे व्हेरिएबल मी एकच घेतलाय, कारण मला ऑब्जेक्टची ॲडिशन, ऑब्जेक्टचा वापर करून काय करायचंय, बायनरी ऑपरेटर परफॉर्म करायचं आहे किंवा बायनरी ऑपरेटर यूज करायचं आहे. त्यामुळे मी ऑब्जेक्ट 2 घेणार आहे आणि व्हेरिएबल मी एकच घेतलंय. आता हे कसं काय परफॉर्म होतंय ते मी तुम्हाला एक्सप्लेन नंतर करेनच. आता सध्या एवढंच लक्षात ठेवा, की मी एकच व्हेरिएबल घेतलेला आहे. आता मला काय करायचंय, एक फंक्शन घ्यायचं आहे. आता मी काय करते, ही जी काही व्हॅल्यू याच्यामध्ये ए मध्ये स्टोअर होईल. सॉरी, मला काय करायचंय, एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घ्यायचा आहे. सो मी एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतलं. जसं आपण युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंगसाठी घेतला होता, एक व्हॉइड गेट डेटा नावाचं फंक्शन. तुम्ही तेही घेऊ शकता. मी इथे एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कसं आपण डिक्लेअर करतो, क्लासचं नाव जे दिलंय तेच आपण कन्स्ट्रक्टरला नाव देतो आणि पॅरेंथेसिस मध्ये आपण काहीतरी पॅरामीटर पास करतो. ओके. मग मी एक पॅरामीटर पास केलाय इंट एक्स. ओके. जसं आपण गेट डेटा इंट एक्स घेतलं होतं, सेम लाइक दॅट इथे मी फक्त कन्स्ट्रक्टर घेतलाय. ओके. आता ह्याची बॉडी लिहूया. काय करते, एक्स ला जी व्हॅल्यू मेन फंक्शन मध्ये मी पास करेन, ती व्हॅल्यू मला परमनंटली ए मध्ये स्टोअर करायची आहे. सो मी ए या व्हेरिएबलला एक्स हा पॅरामीटर असाइन करते. ए इक्वल्स टू एक्स. ओके. आता मला काय करायचंय, मी एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे.
सगळ्यात महत्वाचा रूल कन्स्ट्रक्टरचा हा आहे, की जेव्हा-जेव्हा तुम्ही पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर डिक्लेअर कराल तुमच्या प्रोग्राममध्ये, तुम्हाला कंपल्सरीली एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करायचाच आहे. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय डिक्लेअर करायचा, की जेणेकरून असे काही ऑब्जेक्ट्स आहेत तुमचे, की जे व्हॅल्यू पास नाही करत, की ज्यांना आपण व्हॅल्यू पास नाही करत. अशा ऑब्जेक्ट्सना हँडल करण्यासाठी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तुम्हाला डिक्लेअर करायचा आहे. ते कसं ते तुम्हाला नंतर सांगेन मेन फंक्शनमध्ये. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा, की असे ऑब्जेक्ट्स की जे व्हॅल्यू पास नाही करत, त्यांच्यासाठी त्यांना हँडल करण्यासाठी एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तुम्हाला कंपल्सरीली डिक्लेअर करायचा आहे. जेव्हा-जेव्हा तुम्ही पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर डिक्लेअर कराल तेव्हा. सो व्हॅल्यू त्याच्या बॉडीमध्ये तुम्हाला काही लिहायचं नाहीये, ना त्याच्या पॅरेंथेसिसमध्ये तुम्हाला काही लिहायचंय. जस्ट डिक्लेअर करायचा आहे. इथे बघा मी कर्ली ब्रेस ओपन करून लागलीच क्लोज केलेला आहे. याच्या बॉडीमध्ये इथे जसं लिहिलंय तसं काहीही लिहिलेलं नाही. जस्ट मी काय केलंय डिक्लेअर केलेला आहे. ओके. आता मी एक डिस्प्ले नावाचं फंक्शन घेतेय व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी काही ॲडिशनची येईल ती. काउट ॲडिशन इज एंडेड. क्लास मी क्लोज केला. आता इतकं बेसिक नाही सांगू शकत मी. सो आता मेन फंक्शन लिहूया आपण. क्लिअर स्क्रीन. आता मी काय करते, व्हॅल्यू या क्लासचा ऑब्जेक्ट तयार करते. आता मला किती ऑब्जेक्ट तयार करायचे, तर मला 2 संख्यांचे ॲडिशन करायचे. त्यामुळे मला 2 व्हेरिएबल्स पाहिजे, 2 ऑब्जेक्ट्स पाहिजे. V1, V2 आणि ह्या दोघांची जी काही ॲडिशन होईल, त्याचा रिझल्ट मला तिसऱ्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर करायचा आहे. त्यामुळे मी तिसरा ऑब्जेक्ट तयार करते व्हिच इज V3. ओके. मला ह्या दोघांची ॲडिशन काय करायचे आहे आणि त्यांचा रिझल्ट मला V3 मध्ये स्टोअर करायचा आहे. आता इथं मी काय घेतलंय पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे आणि इथे मी पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर घेतलाय म्हणजेच त्याच्या पॅरेंथेसिसमध्ये मी एक व्हॅल्यू एक पॅरामीटर पास केलेला आहे. म्हणजेच जेव्हा-जेव्हा तुम्ही पॅरामीटर पास केलाय, तेव्हा त्याला तुम्हाला काय करायचे व्हॅल्यू पास करायची आहे मेन फंक्शन मधून. ओके. मग आता इथं मेन फंक्शनमध्ये तुम्ही कुणाकुणाला म्हणजेच कोणत्या ऑब्जेक्टला व्हॅल्यू पास करणार, तर V1 ला आणि V2 ला. का करणार दोघांनाही? कारण तुम्हाला दोघांची ॲडिशन परफॉर्म करायची आहे. ओके. त्यामुळे V1 आणि V2 या दोघांनाही मी व्हॅल्यू काय करेन, पास करेन. ओके. V1 ची व्हॅल्यू आहे 10 आणि V2 ची व्हॅल्यू आहे 20. ओके. अशा पद्धतीने मी काय केलं, V1 आणि V2 ही व्हॅल्यू पास केलेली आहे. आता ही स्टोअर कशी होईल, तर कंपायलर जेव्हा हे ऑब्जेक्ट कॉल करेल, तेव्हा काय होईल, V1.a याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर होईल 10 आणि V2.a मध्ये व्हॅल्यू स्टोअर होईल 20 आणि V3 मध्ये काय स्टोअर होईल, V3.a मध्ये स्टोअर होईल या दोघांची ॲडिशन, V1 आणि V2 ची ॲडिशन V3 मध्ये स्टोअर होईल. काय होणार ॲडिशन, 10 + 20 which is equals to 30. 30 कशामध्ये स्टोअर होईल, V3.a मध्ये स्टोअर होईल. ओके. त्यामुळे इथं मी काय केलंय, एकच a नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. कारण मला व्हेरिएबलची ॲडिशन नाही करायची, मला ऑब्जेक्टची ॲडिशन करायची आहे. त्यामुळे इथे मी 2 ऑब्जेक्ट्स डिक्लेअर केलेले आहेत आणि तिसरा ऑब्जेक्ट मी डिक्लेअर केलाय तो कशासाठी, कारण मला त्याचा रिझल्ट 2 ऑब्जेक्टची जी काही व्हॅल्यू मी पास केल्यात, त्यांचा जो काही ॲडिशनचा रिझल्ट आहे तो मला V3 मध्ये स्टोअर करायचा आहे. म्हणून मी इथे काय केलंय, V3 नावाचं वेगळं तिसरं ऑब्जेक्ट मी डिक्लेअर केलेला आहे. सो अशा पद्धतीने व्हॅल्यूज इथे स्टोअर होतील. ओके. आता मी काय केलं, 3 ऑब्जेक्ट मी काय केले, डिक्लेअर केलेले आहेत. आता मला काय करायचंय, यांचे ॲडिशन करूया आपण. हे आपण 11वी मध्ये बघितलं, की ऑपरेटर्स, व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स यांचा वापर करून आपण ॲडिशन कसं परफॉर्म करत होतो. तर फॉर एक्झाम्पल मला काय करायचंय, आपण असं करूया, मी कमेंटमध्ये करते हे, की फॉर एक्झाम्पल मला काय करायचंय, 2 व्हॅल्यूजची ॲडिशन करायची आहे. सो मी माझ्या व्हॅल्यूज इंटिजर आहेत म्हणून मी इंट काय करते, 2 व्हॅल्यूज घेते 10 आणि 20. मी 2 व्हॅल्यूज घेतल्या. ओके. मला काय करायचंय, त्यांना कुठेतरी आधी स्टोअर करून ठेवलं पाहिजे. त्यामुळे मी A आणि B असे 2 व्हेरिएबल्स घेते. A मध्ये स्टोअर करते 10
आणि बी मध्ये स्टोअर करते 20. ओके, सो अशा पद्धतीने मी 2 व्हॅल्यूज घेतल्या आणि ए आणि बी ची जी काही ऍडिशन होईल त्याचा रिझल्ट मला मी सी मध्ये स्टोअर करते. ओके, अशा पद्धतीने मी 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर करते. आता ऍडिशन कशी करतो आपण? तर ए प्लस ए प्लस बी ची आपण ऍडिशन केली आणि रिझल्ट स्टोअर केला सी मध्ये. ओके, असं आपण बिल्ट इन डेटा टाइप सोबत परफॉर्म केलेलं होतं. पण आता आपल्याला काय करायचंय, हे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्यांच्यासोबत असंच परफॉर्म करायचं आहे. सी इक्वल्स टू ए प्लस बी जसं आपण इथं बिल्ट इन डेटा टाइप सोबत परफॉर्म केलं होतं तसंच आपल्याला काय करायचंय, ह्या ऑब्जेक्ट सोबत ही बायनरी ऑपरेटर यूज करायचा आहे. या बघूया काय होतंय. सो काय करूया आपण, v3 इक्वल्स टू v1 प्लस v2 गेट ch आणि ब्रॅकेट क्लोज करूया. बघूया एक एरर दाखवतोय. काय आहे, इल्लीगल स्ट्रक्चर ऑपरेशन, म्हणजेच कंपायलर आपल्याला अलाउ करत नाही डायरेक्टली हे बायनरी ऑपरेटर यूज करण्यासाठी. मग मी तुम्हाला युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये काय सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा तुम्हाला डायरेक्टली कंपायलर ऑब्जेक्ट म्हणजेच युजर डिफाईन्ड डेटा टाइप सोबत ऑपरेटर यूज करू देत नाही तेव्हा तेव्हा तुम्हाला काय करायचंय, ऑपरेटर फंक्शन यूज करायचं आहे. म्हणजेच एक स्पेशल फंक्शन आहे विच इज ऑपरेटर फंक्शन की जे तुम्हाला यूज करायचं आहे ऑब्जेक्ट सोबत. ओके, सो मी काय करते, एक फंक्शन यूज करते आणि विच इज ऑपरेटर फंक्शन. ओके, ऑपरेटर फंक्शन मी यूज केलं आणि कोणतं ऑपरेटर मला ओव्हरलोड करायचंय म्हणजेच वापरायचं आहे विच इज प्लस ऑपरेटर. ओके, आता ऑपरेटर फंक्शन आहे. ऑपरेटर फंक्शन आपण कुठल्या तरी ऑब्जेक्टचा वापर करून ते कॉल करतोय. मग आपण काय करूया, हा जो काही V1 ऑपरेटर V1 ऑब्जेक्ट आहे त्याचा वापर करून हे ऑपरेटर फंक्शन आपण कॉल करूया. सो V1 डॉट ऑपरेटर प्लस. ओके, हे फंक्शन आहे. फंक्शनला आपण काय करतो, नेहमी कुठल्या तरी ऑब्जेक्ट सोबत कॉल करतो. फंक्शनला काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल आपण एक रॅन्डम फंक्शन घेऊया. एक ऑब्जेक्ट आहे आपला ए डॉट फंक्शनचं नाव आहे गेट डेटा आणि त्याच्या पॅरेंथेसिस. ओके, अशा पद्धतीने आपण काय करतो, फंक्शन कॉल करतो. तसंच आपलं हे ऑपरेटर फंक्शन आहे. फंक्शनचं नाव काय आहे, ऑपरेटर आणि प्लस. ओके, प्लस काय आहे की प्रत्येक वेळेला तुम्हाला जेव्हा ऑपरेटर फंक्शन डिक्लेअर करायचं असेल, डिफाईन करायचं असेल किंवा कॉल करायचा असेल त्या ऑपरेटर कीवर्डच्या पुढे तुम्हाला हा ऑपरेटर लिहायचा आहे. जो तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोड करताय, ओके, तो तुम्हाला प्रत्येक वेळेला लिहायचा आहे. मग ऑपरेटर हे माझं कीवर्ड आहे ऑपरेटर फंक्शनचं आणि जे प्लस काय आहे, असं ऑपरेटर की जे मला ओव्हरलोड करायचं आहे ते. मग मी काय केलं, V1 या ऑब्जेक्टचा वापर करून ऑपरेटर फंक्शन कॉल केलेलं आहे. आता त्याचा पॅरेंथेसिस मध्ये काय करायचं आपल्याला, V2 हे ऑब्जेक्ट लिहायचं आहे. सो V2 आपण काय करूया, त्याच्या पॅरेंथेसिस मध्ये लिहूया. म्हणजेच पॅरेंथेसिस मध्ये मी काय पास केलं, V2 हे ऑब्जेक्ट पास केलेलं आहे. म्हणजेच ऍडिशन कशी होईल, V1 डॉट V1 या ऑब्जेक्टनं काय केलं, ऑपरेटर फंक्शन कॉल केलेलं आहे. ज्याच्या पॅरेंथेसिस मध्ये काय पास झालंय, V2 हे ऑब्जेक्ट पास झालेलं आहे. म्हणजेच ऍडिशन कशी होईल, V3 इक्वल्स टू V1 ची व्हॅल्यू काय आहे 10 प्लस V2 ची व्हॅल्यू काय आहे 20. अशा पद्धतीने काय होईल, जे काही फंक्शन आहे ते कॉल होईल. 10 प्लस 20 यांची जी काही ऍडिशन आहे ती V3 मध्ये स्टोअर होईल. म्हणजेच V3 ची व्हॅल्यू काय होणार आहे, 30 अशी स्टोअर होणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपण काय केलं, हे कॉल केलं. आता कंपाईल करून बघूया. तरीही एरर दाखवतोय. काय आहे एरर, ऑपरेटर प्लस इज नॉट अ मेंबर ऑफ व्हॅल्यू. म्हणजे कंपायलर असं सांगतोय की जे तुम्ही फंक्शन कॉल केलेलं आहे ते या व्हॅल्यू क्लासचं मेंबर नाहीये. म्हणजेच रूल आपल्याला क्लासचा असा सांगतोय की जेव्हा जेव्हा तुम्ही एखादं फंक्शन कॉल करताय मेन फंक्शन मधून तेव्हा तेव्हा ते या क्लासचं फंक्शन मेंबर असलं पाहिजे. ओके, जसं आपण डिस्प्ले फंक्शन घेतलं की जे काय आहे, एक मेंबर आहे या क्लासचं. ओके, त्यामुळे ए हा व्हेरिएबल तो सुद्धा काय आहे, मेंबर आहे या क्लासचा. त्यामुळे ऑपरेटर फंक्शन सुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे, ऑपरेटर फंक्शन जे आपण इथे घेतलंय ते सुद्धा इथं आधी
डिक्लेअर आपण केलं पाहिजे. ओके, सो डिक्लेअर करूया. काय आहे? ऑपरेटर प्लस आपलं फंक्शन आहे. ज्या पॅरेंथेसिस मध्ये काय लिहिणार आपण? इथे काय घेतलं होतं? V2. V2 हा ऑब्जेक्ट घेतलेला आहे. लिहूया V2. पण त्याआधी V2 हा ऑब्जेक्ट कुणाचा ऑब्जेक्ट आहे? तर व्हॅल्यू या क्लासचा ऑब्जेक्ट आहे. व्हॅल्यू असा क्लास नेम घेतलं आणि ऑब्जेक्ट आहे V2. ओके, आता ऑपरेटर फंक्शन काय करतंय? पॅरेंथेसिस मध्ये V2 पास करतंय आणि या दोघांची V1 आणि V2 ची जी काही ऍडिशन येईल तिचा रिझल्ट कोण डिस्प्ले करतंय? तर V3 डिस्प्ले करतंय. त्यामुळे आपल्याला ऑपरेटर फंक्शनच्या आधी काय लिहिलं पाहिजे? की V3 हे ऑब्जेक्ट काय करणार आहे? आपल्याला रिझल्ट प्रोव्हाइड करणार आहे किंवा रिझल्ट डिस्प्ले करणार आहे. मग V3 कोण आहे? तर व्हॅल्यू या क्लासचा ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे व्हॅल्यू हे आपल्याला लिहिलं पाहिजे. व्हॅल्यू हे क्लासचं नाव आपल्याला सुरुवातीला लिहिलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय? ऑपरेटर फंक्शन डिक्लेअर करायचं आहे. काय लिहिलं आपण? ऑपरेटर फंक्शनचं नाव, ऑपरेटर कीवर्ड, ऑपरेटर प्लस हा ऑपरेटर आपण घेतलेला आहे. पॅरेंथेसिस मध्ये आपण घेतलंय V2 हा ऑब्जेक्ट. V2 ऑब्जेक्ट कुणाचा ऑब्जेक्ट आहे? क्लास व्हॅल्यूचा ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्या अगोदर आपण काय घेतलंय? तर व्हॅल्यू हे क्लास नेम घेतलेलं आहे. व्हॅल्यू हे क्लास नेम आपण का घेतलंय? बिकॉज V3 आपलं काय करतोय? आपल्याला रिटर्न करतोय ऍडिशनचा रिझल्ट. त्यामुळे V3 कोण आहे? व्हॅल्यू या क्लासचा ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे व्हॅल्यू हे क्लास नेम मी इथे घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काय केलंय? ऑपरेटर फंक्शन डिक्लेअर केलंय. ओके, आपण ह्याला क्लोज करूया. क्लोज मी इथे सेमिकोलॉन देऊन का केलं? पण आपल्याला सिंटॅक्स नुसार त्याला आउटसाइडला डिफाईन करायचं आहे. जर आपल्याला आउटसाइडला डिफाईन करायचं असेल म्हणजेच या कर्ली ब्रेस नंतर कर्ली ब्रेस इथे क्लासचा क्लोज झाला त्याच्या बाहेर आपल्याला जर एखादं फंक्शन डिक्लेअर करायचं असेल तर आपल्याला काय करायचंय? इथे ते क्लोज करायचं आहे. सो मी इथे क्लोज केलं. आता आपण त्याला त्या डिक्लेअर केलेल्या फंक्शनला डिफाईन करूया. सो पहिल्यांदा आपण काय लिहितो? रिटर्न टाइप लिहितो. रिटर्न टाइप काय लिहिणार आहोत आपण? क्लासचंच नाव. क्लासचं नाव का लिहिलं? कारण हे जे काही आपण फंक्शन डिक्लेअर केलंय ते या क्लासचा मेंबर आहे. त्यामुळे आपण रिटर्न टाइप घेतलेलं आहे क्लासचं नाव. व्हॉइड वगैरे आपण लिहू शकत नाही. कारण व्हॉइड जर आपण लिहिलं तर तुम्हाला एरर डिस्प्ले होऊ शकतो. कारण हे जे काही फंक्शन आहे आपलं ते या क्लासचा मेंबर आहे. त्यामुळे क्लासचंच नाव आपल्याला ऍज अ रिटर्न टाइप म्हणून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रिटर्न टाइप लिहून झाला. आता क्लासचं नाव लिहूया. क्लासचं नाव हे व्हॅल्यू, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. आपण एखादं फंक्शन आउटसाइडला कसं डिफाईन करतो हे जर तुम्हाला आता आठवत नसेल तर माझे मागचे व्हिडिओज बघा. त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, रिटर्न टाइप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, ऑपरेटर फंक्शन, फंक्शनचं नाव, पॅरेंथेसिस मध्ये व्हॅल्यू V2 अशा पद्धतीने मी हे फंक्शन काय केलं? डिफाईन केलं. आता ह्याची बॉडी लिहूया. बॉडी मध्ये पहिल्यांदा सुरुवातीला आपण काय लिहिणार? तर V3 हे जे काही ऑब्जेक्ट आहे त्याला आपण डिक्लेअर करूया. तो व्हॅल्यू V3. ओके, सुरुवातीला आपण त्याला डिक्लेअर करूया. डिक्लेअर नाही केलं तर तुम्हाला एरर डिस्प्ले होणार. ओके, सो आता आपल्याला काय करायचंय? ऍडिशन परफॉर्म करायची आहे. म्हणजे कंपायलरला सांगायचंय की तुम्ही एक्झॅक्टली कुणाची ऍडिशन करताय. तर आपण ऍडिशन करतोय V3 डॉट ए ची सॉरी आपण काय करतोय? ऍडिशन करतोय कुणाचं? A प्लस V2 डॉट ए ची ऍडिशन करतोय. आता इथे मी सिंगल ए का घेतला? सिंगल ए का घेतला? कारण इथं मी काय केलंय? ऑपरेटर फंक्शन डायरेक्टली कुणासोबत मी कॉल केलेला आहे किंवा कुणा थ्रू मी कॉल केलाय? तर V1 या ऑब्जेक्टच्या थ्रू मी कॉल केलेला आहे. त्यामुळे मी इथं काय केलंय? नुसता ए घेतलेला आहे. ओके, त्यामुळे कंपायलरला समजेल की V1 इज द V1 चीच व्हॅल्यू आहे की जी ए ची व्हॅल्यू आहे ती. प्लस V2 डॉट ए असं मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता ह्या दोघांचे ऍडिशन कुठे स्टोअर करते मी? तर V3 डॉट ए मध्ये स्टोअर करते. ओके, सो मी काय केलं पुन्हा एकदा सांगते. ए म्हणजेच V1 डॉट ए असं मी लिहिणार होते. पण माझं काय मी काय इथं केलंय? V1 या ऑब्जेक्टचाच वापर करून मी काय केलंय? ऑपरेटर फंक्शन कॉल केलेलं आहे. म्हणजे कंपायलरला समजेल की त्यानं काय केलीये? V1 ची जी काही व्हॅल्यू आहे ती अगोदरच रीड केलेली आहे. त्यामुळे
इथे स्पेशली V1 असं लिहायची काही गरज नाही. त्याच्यानंतर A प्लस V2.A. V2.A म्हणजे काय? या ऑब्जेक्टची जी काही व्हॅल्यू आहे ती, या दोघांची ऍडिशन कर आणि ती कुठे स्टोअर कर? V3.A मध्ये स्टोअर कर. ओके, अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला सेट केला आणि रिटर्न काय करायचं आपल्याला? V3 रिटर्न करायचं आहे. जेव्हा आपण बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करतो, तेव्हा हे बायनरी ऑपरेटर्स काय करतात? एखादी स्पेसिफिक व्हॅल्यू रिटर्न करतात. इथे बायनरी ऑपरेटर कोणता आहे? प्लस आहे. प्लस काय करतंय? काहीतरी रिटर्न करतंय. काय रिटर्न करतंय? ऍडिशन रिटर्न करतंय. मग जे रिटर्न करतंय ते आपल्याला डिस्प्ले केलं पाहिजे. त्यामुळे रिटर्न कीवर्ड वापरून आपण काय करायचं आहे? जे रिटर्न केलंय ते दाखवलं पाहिजे. सो रिटर्न V3. रिटर्न V3. अशा पद्धतीने मी बॉडी लिहिली. आता आपण काय करूया? कंपाईल करून बघूया होतंय का? नो वॉर्निंग्स, नो एरर्स. ओके, आउटपुटच दाखवलेलं नाहीये कारण मी इथे डिस्प्ले फंक्शनच कॉल केलेलं नव्हतं. ओके, तो डिस्प्ले फंक्शन आपण कुणासोबत कॉल करणार आहोत? जे आपलं शेवटचं ऑब्जेक्ट आहे त्याच्यासोबत. ओके, म्हणजेच का? कारण आपल्याला डायरेक्टली काय करायचे? व्हॅल्यू ऍडिशनचा जो काही रिझल्ट आहे तो डिस्प्ले करायचा आहे. तुम्ही V1 सोबत V2 सोबत सुद्धा डिस्प्ले फंक्शन कॉल करू शकता. V3 डॉट डिस्प्ले ऍडिशन इज. ओके, इथे मी इथे व्हॅल्यूज तुमची स्टोअर झालेली आहे. इथं मी डिस्प्ले ते मी लिहिलं नव्हतं. ए लिहिलंय मी. ओके, ए म्हणजेच काय? कोणता ए लिहिलंय मी? तर V3.A. V3.A मध्ये जे स्टोअर झाले, मी इथे काय केले? ऍज अ सिंगल ए म्हणून मी इथे काय केले? पास केलेलं आहे. अशा पद्धतीने मला काय दाखवतंय? इथे आउटपुट दाखवते विच इज ऍडिशन इज 30. ओके, सो पुन्हा एकदा मी काय करते? प्रोग्राम एक्सप्लेन करते. मला काय करायचं होतं? बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग परफॉर्म करायचं होतं. म्हणजे जे आपण बिल्ट इन डेटा टाइप सोबत बायनरी ऑपरेटर युज करतोय, तेच मला काय करायचंय? युजर डिफाईन्ड डेटा टाइप सोबत युज करायचं आहे. मी इथे काय केलं? की व्हॅल्यू नावाचा क्लास डिक्लेअर केला. त्याच्यामध्ये ए नावाचं व्हेरिएबल मी पास केलं. एकच व्हेरिएबल मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलं? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मी पास केलेला आहे. ज्याच्यामध्ये मी एक पॅरामीटर घेतलाय एक्स. आता मी ए हा व्हेरिएबल सेट केलेला आहे. म्हणजेच मी एकच व्हेरिएबल का घेतलाय? कारण मला ऑब्जेक्टचे ऍडिशन करायचे आहे. मी दोन ऑब्जेक्ट्स कडनं काय करायचे? दोन ऑब्जेक्ट्स मी घेणार आहे ज्यांची मी ऍडिशन परफॉर्म करेन आणि तिसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये मी काय करेन? त्यांची जी काही रिझल्ट आहे ते मी स्टोअर करेन. ओके, मग व्हॅल्यूज कशा सेट होणार आहेत? V1.A, V2.A आणि V3.A अशा पद्धतीने ऑब्जेक्ट्स मध्ये व्हॅल्यूज स्टोअर होणार आहेत. त्याच्यानंतर मी काय केलं? एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे. दिस इज माय डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मी का घेतला? कारण असे जे काही व्हॅल्यू ऑब्जेक्ट्स आहेत की ज्यांना आपण व्हॅल्यू पास नाही करत, त्या ऑब्जेक्ट्सना हँडल करण्यासाठी आपण काय केलंय? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी एक डिस्प्ले नावाचं फंक्शन काय केलं? डिक्लेअर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मला ऍडिशन डिस्प्ले करायचे आहे. स्टेटमेंट दिलं मी ऍडिशन इज आणि पास केलाय मी ए हा व्हेरिएबल आणि एंडल केलं. म्हणजे सुटसुटीत दिसावं म्हणून मी एंडल केलेलं आहे. ओके, हा ए म्हणजे कोणता ए आहे? V3.A. V3 या थर्ड ऑब्जेक्ट मध्ये ऍडिशनचा रिझल्ट स्टोअर झालाय, तो मी इथे पास केलेला आहे. त्याच्यानंतर मला काय करायचंय? दोन ऑब्जेक्ट्सची ऍडिशन परफॉर्म करायची होती. आपल्या कंपायलर आपल्याला काय करू देत नाहीये किंवा काय अलाउ करू देत नाहीये की डायरेक्टली बायनरी ऑपरेटर आपल्याला युज करू देत नाहीये. मग जेव्हा जेव्हा आपल्याला ऑपरेटर डायरेक्टली युज करू देत नाही, तेव्हा आपण एक स्पेशल फंक्शन युज करणार आहोत आणि ते आहे ऑपरेटर फंक्शन. म्हणून मी इथे काय केलं? ऑपरेटर फंक्शन मी इथे युज केलेलं आहे. मग हे ऑपरेटर फंक्शन आपल्याला म्हणजेच एखादं फंक्शन आपल्याला आपण काय करतो? कोणातरी ऑब्जेक्टच्या थ्रू आपण कॉल करतो. मग इथे मी काय केलं?
V1 या पहिल्या ऑब्जेक्टच्या थ्रू मी हे कॉल केलं आणि त्याच्या पॅरामीटर मध्ये मी काय पॅरेंथेसिस मध्ये मी काय लिहिलं, V2 हे दुसरं ऑब्जेक्ट मी पास केलं. ओके. जेव्हा आपण त्याला कॉल केलं त्याच्या आधी त्याला काय केलं पाहिजे, डिक्लेअर केलं पाहिजे. म्हणजे मी त्याला डिक्लेअर केलं, डिफाईन केलं आणि मग मी काय केलं त्याला कॉल केलं. ओके. पण आपण जसं इथं यूज केलं A प्लस बी सी इक्वल्स टू A प्लस बी असं जसं आपण बिल्ट इन सोबत परफॉर्म केलं होतं तसं इथे केलंय का अजूनही परफॉर्म? तर नाही. म्हणजे आपण काय केलंय ऑपरेटर फंक्शन यूज करून काय केलंय, की जी काही ऍडिशन आहे ती परफॉर्म केली. आता आपण या A प्लस बी सारखंच V1 प्लस V2 करू शकतो का ते बघूया. तर V1 प्लस V2 होते का बघूया. होतंय. त्यामुळे ऍडिशन इज 30. सो अशा पद्धतीने काय होतंय, हा आपला बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा प्रोग्राम वर्क होतोय. तर आता आपण बघणार आहोत रूल्स फॉर ऑपरेटर ओव्हरलोडिंग. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्काच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. एकूण 8 रूल्स आहेत ऑपरेटर ओव्हरलोड करण्यासाठी. याआधी आपण काय बघितलं, की ऑपरेटर ओव्हरलोड कसे केले जातात. ऑपरेटर ओव्हरलोड करणं म्हणजेच काय, की जे ऑपरेटर्स आपण बिल्ट इन डेटा टाइप सोबत म्हणजेच इंट, फ्लोट, डबल यांच्यासोबत वापरत होतो, तेच आपण काय करू शकतो, युजर डिफाईन्ड डेटा टाइप सोबत यूज करू शकतो. म्हणजेच क्लास आणि ऑब्जेक्ट सोबत आपण ते यूज करू शकतो. आणि ते कसे यूज होतात हे आपण लास्ट 2 व्हिडिओज मध्ये बघितलेलं आहे, की एक युनरी ऑपरेटर आपण घेतला, त्याच्यानंतर बायनरी ऑपरेटर घेतला आणि तो ऑपरेटर आपण इंट, फ्लोट सोबत कसं यूज होतो ते सुद्धा बघितलं आणि ऑब्जेक्ट सोबत कसं यूज होतो ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता ते जे काही ऑपरेटर्स आहेत ते आपण जेव्हा युजर डिफाईन्ड डेटा टाइप सोबत यूज करत असतो तेव्हा किंवा यूज करायचे असतील तर त्यासाठी काही रूल्स आहेत आणि ते रूल्स कोणते कोणते आहेत हे आपल्याला बघायचं आहे. ओके. परीक्षेला विचारला जाणारा बऱ्याच वेळेला विचारला जाणारा क्वेश्चन आहे हा. एकूण 8 रूल्स आहेत आणि हे 8 रूल्स तुम्हाला 3 मार्काच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात. ओके. सो पहिला रूल असा आहे, एक्झिस्टिंग ऑपरेटर्स कॅन बी ओव्हरलोडेड बट न्यू ऑपरेटर्स कॅनॉट. एक्झिस्टिंग ऑपरेटर्स म्हणजे काय, की जे आपण गेल्या वर्षी बघितलेले होते. म्हणजेच अरिथमेटिक ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स, रिलेशनल ऑपरेटर्स हे जे काही सगळे ऑपरेटर्स आहेत तेवढेच आपण काय करू शकतो, म्हणजे जे एक्झिस्ट आहेत आहेत त्या कंपायलरमध्ये ते ऑपरेटर्स आपण काय करू शकतो, ओव्हरलोड करू शकतो. ओव्हरलोड करू शकतो म्हणजेच काय, तर युजर डिफाईन्ड डेटा टाइप सोबत म्हणजेच ऑब्जेक्ट सोबत यूज करू शकतो. नवीन कोणताही ऑपरेटर तुम्ही डिफाईन नाही करू शकत. ओव्हरलोडेड ऑपरेटर्स मस्ट हॅव ऍटलीस्ट वन ऑपरँड. जे काही ऑपरेटर आपण ओव्हरलोड करतोय युजर डिफाईन्ड डेटा टाइप सोबत यूज करतोय त्यांना एक तरी ऑपरँड असला पाहिजे. ऑपरँड म्हणजे काय, ज्यांच्यासोबत आपण ऑपरेशन परफॉर्म करतोय ते. म्हणजेच जेव्हा आपण एखादं ऑपरेटर ऑब्जेक्ट सोबत यूज करणार असू तेव्हा त्याला काहीतरी एक ऑपरँड पाहिजे. दॅट इज युजर डिफाईन्ड डेटा टाइप. फॉर एक्झाम्पल काय, फॉर एक्झाम्पल आपण युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये बघितलं होतं, की जर आपल्याला बिल्ट इन डेटा टाइप सोबत आपण काय करतोय, तर इन्क्रिमेंट ऑपरेटर यूज करतोय. मग आपण कसं यूज करत होतो, तर ए प्लस प्लस असं आपण यूज करत होतो. पण तसंच जर आपल्याला हे इन्क्रिमेंट ऑपरेटर युजर डिफाईन्ड डेटा टाइप सोबत वापरायचं असेल तर आपल्याला त्याच्यासोबत एक तरी ऑपरँड असला पाहिजे. म्हणजेच इथे ऑपरँड आपला कोण आहे, हा ए आहे. मग तसंच जर आपल्याला युजर डिफाईन्ड डेटा टाइप सोबत वापरायचं असेल तर तिथे सुद्धा कंपल्सरीली एक ऑपरँड तरी असला पाहिजे. म्हणजे जो कोणी आपला ऑब्जेक्ट असेल तो तिथे अवेलेबल असलाच पाहिजे. फॉर एक्झाम्पल व्ही हा माझा ऑब्जेक्ट आहे, तर मी व्ही प्लस प्लस असं लिहू शकणार आहे. म्हणजेच काय, ऑपरेटर ओव्हरलोड करताना तुम्हाला युजर डिफाईन्ड डेटा टाइप हा घेतलाच पाहिजे. ऍटलीस्ट वन ऑपरँड तरी असलं पाहिजे. वी कॅनॉट चेंज द बेसिक मिनिंग. जे बेसिक मिनिंग आहे त्या ऑपरेटरचं ते आपण चेंज नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल इथे इन्क्रिमेंट ऑपरेटर काय करते, तर या ए मध्ये ए या व्हेरिएबल मध्ये जो डेटा स्टोअर आहे मग तो कोणताही असेल, इंटिजर असेल, फ्लोट असेल, डबल असेल, कोणत्याही फॉर्म मधला असेल, त्याचा तो काय करतोय, याची व्हॅल्यू तो इन्क्रिमेंट करतोय, एक न वाढवतोय. मग इथं या इन्क्रिमेंट ऑपरेटरनं बिल्ट इन डेटा टाइप सोबत जे काम केलंय तेच काम त्यानं या युजर डिफाईन्ड डेटा टाइप सोबत केलं पाहिजे. आपण त्याचा जे काही बेसिक मिनिंग आहे, ऍक्च्युअल यूज आहे त्या ऑपरेटरचा तो चेंज नाही करू शकत.
Overloaded operators have to follow the syntax rules of the original operator. ओरिजिनल ऑपरेटरचं जसं हा रूल जे सांगतोय तेच हा रूल सांगतोय की ओरिजिनल ऑपरेटरचं जे मिनिंग आहे किंवा त्यानं जो सिंटॅक्स फॉलो केलाय तोच सिंटॅक्स ऑपरेटर ओव्हरलोड करताना आपण केला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण बिल्ट इन डेटा टाइप सोबत जेव्हा एखादा ऑपरेटर यूज करतो ते यूज करताना जो आपण रूल वापरलाय किंवा जे आपण सिंटॅक्स वापरलाय तोच सिंटॅक्स आपण ऑब्जेक्ट सोबत म्हणजेच युजर डिफाईन डेटा टाइप सोबत वापरला पाहिजे. जसं इथे आपण A++ केलं तिथे पण आपण तिथे आपल्याला समजा तिथे ऑब्जेक्ट म्हणजे युजर डिफाईन डेटा टाइप मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे V++ अशा पद्धतीनेच हे इन्क्रिमेंट ऑपरेटर यूज करायचं आहे. म्हणजेच काय की ओरिजिनल ऑपरेटर आपण जेव्हा बिल्ट इन डेटा टाइप सोबत यूज करतो तेव्हा ते ऑपरेटर आपण ओव्हरलोड करताना ऑब्जेक्ट सोबत सुद्धा तशा पद्धतीनेच त्याच सिंटॅक्स नुसार आपण वापरलं पाहिजे. Unary operators overloaded by member function take no explicit arguments. Unary operator कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट घेत नाहीत. and doesn't return explicit value. एक्सप्लिसिट व्हॅल्यू म्हणजे काय कोणतीही व्हॅल्यू ते रिटर्न करत नाहीत. का करत नाहीये कारण जेव्हा आपण समजा आपण इन्क्रिमेंट ऑपरेटरच घेऊया. इन्क्रिमेंट ऑपरेटर इट इज अ युनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटर म्हणजे काय की त्याला एकाच ऑपरँडची गरज आहे. ते कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट पास करून घेत नाहीये. ओके ते काय करतात या व्हेरिएबल मध्ये जो डेटा स्टोअर आहे त्याच्यामध्येच त्या व्हॅल्यूलाच काय करतात इन्क्रिमेंट करतात आणि ते पुन्हा दुसरीकडे कुठे स्टोअर करत नाहीये तर तिथे त्याला त्या व्हेरिएबल मध्येच इन्क्रिमेंट करून तिथेच त्याला स्टोअर करतात. बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडेड बाय मेंबर फंक्शन टेक्स वन एक्सप्लिसिट आर्ग्युमेंट. जसं आपण मगाच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की समजा मला काय करायचंय V1 प्लस V2 इक्वल्स टू V3 असं मी केलं होतं. बायनरी ऑपरेटर म्हणजे काय ज्याला दोन आर्ग्युमेंटची दोन ऑपरँडची गरज आहे. ओके म्हणून त्यांना बायनरी ऑपरेटर असं म्हटलं जातं. मग इथे बायनरी ऑपरेटर कोण आहे आपलं प्लस आहे की जे काय करतंय दोन ऑपरँड्स वरती ऑपरेशन परफॉर्म करते. कसलं ऑपरेशन परफॉर्म करते तर प्लस हे ऑपरेशन परफॉर्म करते. ओव्हरलोडेड बाय मेंबर फंक्शन. मेंबर फंक्शन म्हणजे काय की आपण एका मेंबर फंक्शन कोण होता मेंबर फंक्शन आपला ऑपरेटर प्लस हे आपलं मेंबर फंक्शन होतं ज्याला आपण क्लासमध्ये डिक्लेअर केलं होतं परत क्लासच्या बाहेर आपण डिफाईन केलं होतं. बायनरी ऑपरेटर की जे ऑपरेटर फंक्शनने काय केलंय ओव्हरलोड केलंय टेक्स वन एक्सप्लिसिट आर्ग्युमेंट की जे काय करतंय ऍटलिस्ट एक तरी आर्ग्युमेंट पास करून घेतंय. म्हणजे आपण V1 ला एक व्हॅल्यू दिली होती ती होती 10. V2 ला एक व्हॅल्यू दिली होती ती होती 20. म्हणजेच काय की जेव्हा आपण बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करतो त्याच्यामध्ये जे काही दोन ऑपरँड आहेत त्यातल्या एका ऑपरँडला काहीतरी एखादी व्हॅल्यू असली पाहिजे. म्हणजे एका तरी ऑपरँडला व्हॅल्यू तुम्ही असाइन केली पाहिजे. अँड रिटर्न्स व्हॅल्यूज आणि बायनरी ऑपरेटर जेव्हा आपण ओव्हरलोड करतो ते काहीतरी आपल्याला रिटर्न देते व्हॅल्यू रिटर्न करते. व्हॅल्यू रिटर्न कसं करतंय V1 प्लस V2 करते आणि ह्यांची बेरीज किती येते तर 30 येते. हे 30 ते काय करते रिटर्न करते. हे V1 किंवा V2 मध्ये 30 ही व्हॅल्यू स्टोअर होणार नाहीये ती एका वेगळ्या लोकेशनला स्टोअर होणार आहे आणि ती कुठे स्टोअर होणार आहे तर या V3 मध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजेच बायनरी ऑपरेटर काय करतंय की एका वेगळ्या लोकेशन मधून तुम्हाला काय करते व्हॅल्यू रिटर्न करते. पण युनरी ऑपरेटर मध्ये तसं होतंय का तर नाही. युनरी ऑपरेटर काय करते फक्त एकच ऑपरँड घेते जे कोणतीही आर्ग्युमेंट पास करून घेत नाहीये प्लस जे काही व्हॅल्यू तुम्ही इन्क्रिमेंट केली ती पुन्हा त्याच व्हेरिएबल मध्ये काय होते स्टोअर होते. अँड फ्रेंड फंक्शन टेक्स टू आर्ग्युमेंट्स. फ्रेंड फंक्शन काय आहे तेव्हा मी तुम्हाला नंतर सांगेन जेव्हा फ्रेंड फंक्शनचा पॉईंट येईल तेव्हा. ओके फ्रेंड फंक्शन काय करते दोन आर्ग्युमेंट्स घेते. जर मेंबर फंक्शन कडून तुम्ही ओव्हरलोड केलं असेल तर एकच आर्ग्युमेंट घेते आणि फ्रेंड फंक्शन कडून जर केलं तर ते ऍटलीस्ट दोन तरी आर्ग्युमेंट घेते. When binary operator is overloaded, left-hand operand must be an object of relevant class. जेव्हा तुम्ही बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करताय जसं आपण इथे केलं होतं बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड केला होता त्याचा जो काही लेफ्ट हँड आहे लेफ्ट हँड ऑपरँड इट मस्ट बी अन ऑब्जेक्ट ऑफ रिलिव्हंट क्लास. V1 म्हणजे तुमचा जो कोणी लेफ्ट हँड ऑपरँड असेल तो काय असला पाहिजे तुमच्या क्लासचा ऑब्जेक्ट असला पाहिजे. आता V1 आपला काय होता लेफ्ट हँड ऑपरँड होता आणि V2 काय होता आपला राईट हँड ऑपरँड होता. सो V1 काय असला पाहिजे क्लासचा एक ऑब्जेक्ट असला पाहिजे. आता V1 V2 आणि V3 सुरुवातीला आपण काय केलं होतं ऑब्जेक्ट कसे तयार केले होते व्हॅल्यू V1 V2 आणि V3 असे ऑब्जेक्ट आपण 3 तयार केले होते.
V1 आणि V2 यांची आपण ऍडिशन केली होती आणि त्याचा रिझल्ट आपण V3 मध्ये स्टोअर केला होता. त्यामुळे V1 हा जरी आपला इथं लेफ्ट हँड ऑपरँड असला तर तो काय आहे, व्हॅल्यूचा ऑब्जेक्ट आहे. बायनरी ऑपरेटर्स प्लस मायनस मल्टिप्लिकेशन अँड ऍव्हरेज मस्ट एक्सप्लिसिटली रिटर्न अ व्हॅल्यू. जे बायनरी ऑपरेटर्स आहेत कोणते कोणते, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि ऍव्हरेज, हे काय करतायत, व्हॅल्यू रिटर्न करतात. म्हणजे ऍडिशन झाली असेल तर ते रिटर्न करतायत, मायनस झालं असेल ते रिटर्न करतायत, मल्टिप्लिकेशन किंवा ऍव्हरेज फाइंड आउट केलं असेल तर ते काय रिटर्न करतायत. जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ऍडिशन केली होती आणि ती V3 ने काय केली होती, आपल्याला रिटर्न केली होती. दे मस्ट नॉट अटेम्प्ट टू चेंज देअर ओन आर्ग्युमेंट्स. जे आर्ग्युमेंट्स या दोघांनी पास केले, V1 ची व्हॅल्यू किती होती, 10 होती, V2 ची किती होती, 20 होती आणि त्यांचा रिझल्ट किती आलेला आहे, 30 आलेला आहे. तो पुन्हा इथे दोघांमध्ये कुठे स्टोअर नाही झालाय, तो एका वेगळ्या लोकेशनला म्हणजे V3 मध्ये स्टोअर झालाय. त्यामुळे या दोघांची जी काही व्हॅल्यू आहे ती चेंज झाली आहे का, तर नाही. कुणाची व्हॅल्यू चेंज झाली, तर V3 ची व्हॅल्यू म्हणजे V3 मध्ये आपण काय केलंय, ती जो रिझल्ट आला ऍडिशनचा तो इथे स्टोअर केलेला आहे. म्हणजेच जे आपले ऑपरँड होते त्यांच्यामध्ये, त्यांच्या डेटामध्ये काहीही चेंज झालेला नाहीये. तो जस्ट डेटा आपण ऍड केलाय आणि जो रिझल्ट आलाय तो V3 मध्ये आपण स्टोअर केलेला आहे. सो दिस इज द बेसिक सिंटॅक्स रूल्स ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग. हे 8 रूल्स आहेत, तुम्हाला परीक्षेला बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत 3 मार्कासाठी. त्यामुळे तुम्हाला हे सगळे रूल्स 3 मार्कासाठी परीक्षेला लिहावे लागणार आहेत. ओके.